दर्शविलेले बोधचिन्ह कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राष्ट्रकुल। याचा संदर्भ इतिहास इयत्ता 12वी या पुस्तकात आहे। राष्ट्रकुलाचं बोधचिन्ह आहे राष्ट्रकुल आणि भारत। 1948 मध्ये राजस्थान येथील जयपूरमध्ये भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात पंडित नेहरू यांनी राष्ट्रकुलामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला। ही माहिती त्यातील बोधचिन्ह हे राष्ट्रकुल आंतरराष्ट्रीय संघटनेचं आहे। बोधचिन्हामध्ये एक जग आहे आणि त्याभोवती सूर्याच्या किरणांसारखे आरे दाखवलेले आहे, जे राष्ट्रकुलाच्या सदस्यांना जोडणाऱ्या विविध पैलूंचे प्रतीक आहे। इंग्लंडच्या साम्राज्यात असणाऱ्या परंतु कालोखात स्वतंत्र झालेल्या काही राष्ट्रांची आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे राष्ट्रकुल होय। साम्राज्याअंतर्गत विविध वसाहतींचे गव्हर्नर आणि प्रशासक यांनी एकमेकांच्या अनुभवांची देवाणघेवाण करावी, राजकीय आणि प्रशासकीय धोरणात एक सूत्र आणण्याचा प्रयत्न करावा, या उद्देशाने ही संस्था उभारली गेली। 1917 मध्ये कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांना ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वायत्त राज्याचा दर्जा इंग्लंडकडून मिळाला। 1931 मध्ये आपल्या सर्व वसाहतींना क्रमाक्रमाने स्वायत्तता देण्याचे धोरण इंग्लंडने जाहीर केले। इंग्लंडच्या संसदेने स्टॅच्यू ऑफ वेस्टमिन्स्टर हा कायदा केला। या कायद्यान्वये राष्ट्रकुलास मान्यता देण्यात आली। कथेनुसार या संघटनेचे प्रमुखपद ब्रिटिश राजा अथवा राणीकडे आहे। राष्ट्रकुलाचे लंडनमध्ये स्वतंत्र सचिवालय स्थापण्यात आले। स्वयंस्फूर्त सहकार्य हे राष्ट्रकुलाचे पायाभूत तत्व होय।